हॅलो, मी स्मिता. खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन कोळीवाडा. महाराष्ट्रातील देशी शैलीचे कुरकुरीत चिकन तुमचे मन उडवून देईल. कोळीवाड्याच्या पाककृती साधारणपणे सी फूडने बनवल्या जातात, पण आज आपण ही एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एका मिक्सर जार मध्ये 8-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर हे सर्व घालून थोडं पाणी ऍड करून त्याची मिक्सर मध्ये चांगली अशी पेस्ट तयार करून घ्या. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे मोठे मोठे पीसेस कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व पीसेस कट करून झाले की एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घ्या. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्या. नंतर त्यात 2 चमचे आत्ताच मिक्सर मध्ये वाटलेली ग्रीन पेस्ट, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, चिमूटभर काळी मिरी पूड, चिमूटभर हिंग, छान रंग येण्यासाठी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 लहान चमचा मिरची पूड, चिमूटभर ओवा चांगला हातावर क्रश करून तोही त्यात टाकायचा आहे. नंतर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे. आता हे सर्व साहित्य चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मी सर्व मसाले नीट असे चिकनला लावून घेतलेले आहेत. आता अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी झाकून ठेवा. तोवर आपण इथे सर्व करण्यासाठी ग्रीन चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अर्ध लिंबू पिळून घ्या. त्यानंतर त्यात 2 मिरच्या, 2 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा भाजलेली डाळ आणि चिमूटभर काळं मीठ घालून हे सर्व साहित्य वाटून घ्या. तुम्ही पाहू शकता इथे हिरवीगार अशी चटणी तयार आहे. त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले चिकन फ्रीज मधून बाहेर काढून त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग टाका. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नंतर 1 अंड फोडून त्याचा पांढरा भागच घ्यायचा आहे आणि तेही त्यात मिक्स करा. आणि हे सर्व पुन्हा चांगले मिक्स करून घ्या. आता यात कोटिंग करण्यासाठी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, 1 छोटा चमचा बेसन ऍड करून घ्यायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्या.
कॉर्नफ्लोअर आणि बेसन हे 3 बॅच मध्ये ह्यात घालायचे आहे आणि प्रत्येक बॅच घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर कोटिंग खूप ओले असेल तर तुम्ही आणखीन पीठ घालू शकता आणि जर ते खूप कोरडे झाले असेल तर तुम्ही त्यात काही पाण्याचे थेंब घालू शकता। तुम्ही इथे पाहू शकता की चिकनला छान अशी कोटिंग आली आहे। तेल एकदा गरम झाले की तेलात 3-4 मिनिटांसाठी चिकन तळून घ्या। चिकन एक बॅच मध्ये थोडे थोडे तळून घ्या। कढईत जास्त टाकून जास्त गर्दी करू नका। चिकन लो मीडियम फ्लेम वरच 3-4 मिनिटांसाठी तळून घ्या। एकदा का एक साइड छान अशी तळून झाली की झाऱ्याने दुसऱ्या साइडला पलटून घ्या। अशा प्रकारे छान असे क्रिस्पी तळून घ्या। छान असे तळून झाले की त्यावर भरपूर असा चाट मसाला टाकून घ्या आणि खाण्यासाठी सर्व करा। तुम्ही पाहू शकता इथे छान असा स्पायसी चिकन कोलीवाडा तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।